विष्णुपंत, ही कसली वळणं फुटतात तुमच्या सरळ वाटेला? वठत चाललेल्या आयुष्याच्या झाडाला ही पोपटी पालवी कुठून फुटायला लागली? आता हा भर कुठे मिळवायचा? विष्णुपंत, हा 4 नात्याची माणसं आणि 1 बिन नात्याची हाताळत यांच्या गुंतावण्यातच गळ्याला फास बसतो कधी कधी. तिथं आणखीन एक नवीन नातं निर्माण करून तुम्हाला गुंतवाळा वाढवायला कुणी सांगितलंय? नाही विष्णुपंत, हा रस्ता तुमचा नाहीये. ही वळणही तुमच्या इच्छेची नाहीये. मग हा प्रवास तुम्ही कुठल्या दिशेनं करताय? काहीतरी चुकतंय विष्णुपंत, कुठेतरी काहीतरी चुकतंय. तुमचं चुकतंय विष्णुपंत, तरी चुकतंय. पंत साखळीकरांना नसत्या उठाठेवी कशाला? त्याने आज मला बोलावून घेतलं. म्हणाले, हेडमास्तर म्हणून नाही विचारत, तुझ्या वडिलांच्या ठिकाणी आहे असे समज आणि उत्तर दे. आणि वर म्हणतात कसे, हे सगळं मला तुझ्या वडिलांना कळवावं लागेल. मी सरळ सांगितलं, खुशाल कळवा. त्याने आज मला काय विचारले सांगते? काय विचार? म्हणाले तुझे आणि विष्णूचे संबंध कशा प्रकारचे? तुझं त्याच्यावर प्रेम आहे का? म्हातारी काही मरत नाही आणि हा चाफा मात्र फुलतोच आहे. अरे फुलू देत. विष्णुपंत, या चाफ्याचा मृत्यू त्या म्हातारीच्या अगोदर होणार असेल तर त्याला तुम्ही तरी काय करणार? हा चाफा आपला नव्हे, ही फुलं आपली नव्हेत आणि म्हातारी तर आपली नव्हेच नव्हेत. हे सगळं काही त्या बाप्पानं निर्माण केलं भीमशोध. त्या बाप्पाचा उद्धार करायचा तर आमच्या थोबाडावर आमचा ताबा नाहीये. अलीकडे आम्ही घोडे झालोत, घोडे. आमच्या तोंडात कुणीतरी लगाम घातलेत, लगाम. असं एकटं बोलणं बरं नव्हे हो, खरंच बरं नव्हे. तू काय उत्तर दिलंस? मी काय उत्तर देणार? मला काय उत्तर देता येणार होतं? आणि तो विचार माझ्या एकटीच्याच मनात असंच काय होतं? माझ्या मनात खरंच मी तुम्हाला नकोय का? काशईला सांग, उद्या पहाटे बाड बिस्तारा गुंडवून घरातून निघून जा म्हणावं. मला गुंतवायला बाकी आहे छंडाळ. मी आता येऊन उद्या दुपारला येईल. चाललोय मी. कुठे निघालात? मसणात. चला मी येते. कपाळात धुणा घालून ठाक मारेन तुला. चालते माझ्या घरातून. आपल्याला कोणाची पर्वा नाही. हा
पण कोणाचे 4 पैसे उसने घेतले नाही आहेत आजवर. आपल्यावर ताबा चालवलेला आवडत नाही आपल्याला. महिना 2 महिने सगळं ऐकून घेतलं मी तुझं. उद्या मी इथे येईन तेव्हा तू मला इथं दिसता कामा नाही, समजलं? मला गुंतवायला भाती आहे छांडाळी. मेल्याची लक्षणं ठीक नाहीये तू. 1-2 महिने गप्प हो. मला वाटलं तो सुधारलाय, पण नाही. त्याच्या पायाचे चक्र पुन्हा घराघरा फिरायला लागले. हे आधीच सांगितलं होतं मी तुला. या दुबळ्या पायाच्या काशीची कुणावरच सत्ता नाहीये ग. किती स्वप्न रंगवली होती मी. तुम्हाला खूप सुख द्यायचं होतं मला. तुमच्याकडून रोज केसात गजरे माळून घ्यायचे होते. तुमची खूप सेवा करायची होती. सुखाची आनंदाची एक पाऊलवाट या घरापर्यंत आणायची होती. काशीताई त्यांचं मन बदलेल का उद्या? उद्या डोकं शांत झाल्यावर त्यांचा विचार बदलेल का? संध्या अगं, त्याचा भरोसा मी कसा देणार? मग मी परत जाऊ? तुम्हालाही तसंच वाटतं का? संध्या, बयो जा तू. तुझा अकल्याण नाही होत. अगं, या वणव्यात कशी राहणार तू? माझा भाऊ असला म्हणून काय झालं? उघड्या डोळ्यांनी तुला आगीत कशी ढकललं? माझं नशीबच फुटकंय ग. तुझ्या रूपाने चांगली सोबतीण आली होती, पण माझ्या कर्मात ते सुख पाहिजे ना. एकतर पाय हे असे आणि तो भाऊ एक तसा. इथं जन्मभर खितपत राहावं लागणार आहे मला. माझ्यासाठी तुला कसं थांबून घेणार मी? शिवाय म्हातारी म्हणते तेही काही खोटं नाहीये. त्याच्या मनात एक बैरागी दडून बसलाय. त्यालाही असली संसाराची बंधन मानवायचीच नाहीत म्हणे. अगं, घरात पेटलेला वणवा रानातच सोडायला हवा, नाहीतर घरादाराची होळी करील तो. पण मी निघून गेले तर तुमचं कसं होणार? तुम्ही एकट्याच राहणार इथं. संध्या, मी ओळखलंय रे, केव्हाच ओळखलंय ते. तुझा जीव विष्णूवर नाही जडले, तो माझ्यात गुंतून पडला. माझ्या या दुबळ्या पायात घुटमळतोय तो. अगं, पण आंधळ्याची गाय देव राखतोय. माझं होईल कसं तरी. जा जा. काशीताई, येते हमी. सांभाळून राहा.
रात्री कुठं होतास? कुठं जाणार? सगळे रस्ते वळणं घेतात. गेलो झालं माग झोपलो एका खडकावर. खरं म्हणजे खूप लांब जायचं होतं माझ्या मनात. पण काशा तुझ्या पायांचं काय करू? तोडून टाक. जडभर होऊन राहिले. तुला अडचण नको व्हायला. बेचनो, तुम्हाला उपकारांची जाणीव नाहीये. अरे जनावर आहात, जनावर. खड्डा खणून पुरून टाकले पाहिजेत तुम्हाला. तुझे पाय मी कशाला तोडू ग? त्या वरच्या बाप्पानं केव्हाच मुरगावून ठेवलं ते. त्यानं केलेला बाप मी कशाला निस्तरू? तुला काय वाटतं तुझ्यासाठी राहिलो मी इथं? अगं कुणीच कुणासाठी राहत नसतं काशा. तू काय माझ्यासाठी लंगडी झालीस? हं? आज आंघोळ झाली नसेल तुझी. हं? मी येतो आंघोळ करून आणि मग तुला घालतो. अगं सकाळी चहा दिला का कुणी? पण तुम्ही जिचा विचार करताय ती मुलगी तुम्हाला मनापासून आवडली आहे. नाही विष्णुपंत, तुम्हाला ते जमणारं नाही आहे. कारण एक तर तुमचं वय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पायात बेडी घालून घेणार आणि मग दुर्दशा. नाही विष्णुपंत, ती गेली तेच बरं झालं. पण संध्याला तरी माझं इतकं आकर्षण का वाटावं? आपलं आयुष्य माझ्यावर उधळून देण्याची शक्ती तिच्यात कुठून आली? या सगळ्या बायका अशाच असतात. याच वळणावरच्या या चाफाखाली तिनं मला विचारलं होतं विष्णुपंत. तिनं विचारलं होतं मी खरंच तुम्हाला का? पण तुम्ही काय केलं विष्णुपंत? खालून दिलं तिला. हो ती काय आपण होऊन तुमच्याकडे तुम्हीच तिला. नाही विष्णुपंत, तुम्ही संध्याला असं आज एक सारखे संध्याचेच विचार का मनात येत आहेत? अरे विष्ण्या, कसल्या चक्रात सापडतोयस? मरे ना ती संध्या. अरे तुला थोडंच इथं राहायचं आहे. आज इथं तर उद्या तिथं. विष्णुपंत, ते तरी जमणार आहे का तुम्हाला? आणि कुठे गेलात तरी त्या आठवणींचं काय करणार आहात? असं का व्हावं? आज संध्येला जाऊन 1 महिना होत आला तरी देखील एकटे पण मला का घेऊन राहावं?
संध्या हा गुंता मला कळेनासाच झाला. अगं तू मला हवी आहेस की नको याचं देखील मला समजेल असं झालं. बाप्पा बाप्पा, अरे तू एवढी कोडी निर्माण केली आहेस, त्यातलं एखादं तरी सोडणं इतकी बुद्धी का नाही दिलीस रे? काही खरं नाहीये, काही खरं नाहीये विष्णुपंत, काही खरं नाहीये. सगळी चाफ्याची फुलं का कोमेजली आहेत? म्हातारी मेली तर नसेल ना? पण चाफ्याचं फुलणं, कोमेजणं आणि म्हातारीचं मरण यात संबंध काय? विष्णूवर रांडेच्या तुझ्या थोबाडातले शब्द खरे झाले तर हा चाफा कायमचा मरून जाईल रे, कायमचा मरून जाईल. नाही काशा? 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 विष्ण्या रांडेच्या तुझ्या थोबाडातले शब्द खरे झाले रे, तुझ्या थोबाडातले शब्द खरे झाले. असं अगं तू का रडतीयस भयो? अगं कोण कुठली म्हातारी 7 वर्षापूर्वी रस्त्याच्या कडेला खावली, निराधार होती म्हणून उचलून या घरात आणली. कोण कुठली म्हणून चौकशी केली, मग तिची चौकशी करायला कुणी आलं. आज ती मेली, तिचा आपला संबंध तुटला. तू का रडतीयस भयो? आता ह्या पुढे रडशील ना, तुझी मान मुरगावून टाकीन आणि तुलाही जाळून टाकीन त्या म्हातारी बरोबर. रडायचं नाही, हा रडायचं नाही, रडायचं नाही अजिबात. त्या समोरच्या खिडकीत उभी राहिली आणि मला म्हणाली, काशा सांभाळून गं, निरोप आलाय. विष्ण्या हवा होता बायो, आणि मी तिला शेवटचं पाणी पाजावं म्हणून गेले तर तेवढ्यात म्हातारी तिकडून तुझ्या नावानं ओरडली, विष्ण्या चाललं रे मी, चाललं. म्हातारे सगळं केलं मी तुझं, पण एक इच्छा राहिली होती भयो. अगं तुला उकडलेले मोदक करून घालायचे होते. तू एकदा म्हणाली होतीस म्हातारे, आता माझ्या आणि तुझ्या पुढल्या जन्मात मी जाऊन येतो काशा. सगळी तयारी करायला हवी. या म्हातारीला मटणात नेऊन जाळून येतो. तिला चौघांचे खांदे नको आहेत काशा. म्हातारी फक्त माझ्या एकट्याची होती, फक्त माझी होती. रडू नकोस.
रडू नकोस. मी जाऊन तू कर. विष्णू, फार एकटं एकटं वाटायला लागलंय. म्हातारीची सोबत गेल्यापासून या घरात राहायलाच नकोसं झालं. माणसं अशी सवयीची होऊन बसली ना ती फार अवघड होती. ती असेपर्यंत काही वाटत नाही, पण ती गेली की तडफडाट तडफडाट होतो रे जीवाचं. मन कशातच लागत नव्हतं. सगळं कसं उदास आणि नाचून गेल्यासारखं होतं. विष्णू, विष्णू, एकदा ताईला तरी बोलावून घे. खूप भेटावं असं वाटतंय तिला. या मेल्या पायाने तरी चारी बाजूला तुरुंग उभे करून ठेवले. एक गोष्ट काही मनासारखी करता येत नाही. तुझं एक ठीक आहे, तुला मन गुंतवायला निदान शाळा तरी आहे. पण मी काय करायचं? 4 कामं आटोपली की दिवस भूतासारखा समोर उभा राहतो. एकटे पण गिळायला उठतो. शेजार पाजारी कुणी असतं तर तेवढंच बरं वाटलं असतं. आणि तू तरी काय अगदी असून नसल्यासारखं आहेस. काय म्हणालीस? घ्या, म्हणजे एवढं बोललेलं वायाच गेलं ना. विष्णू, विष्णू, अरे तुला झालंय तरी काय? चित्त थाऱ्यावरच नसतं तुझं. अलीकडे तू गप्प काय? निदान तुझ्या बडबडण्याची तरी जाग असायची घराला. तुझं ऐकता ऐकता विरंगुळा वाटायचा मला. आणि खळ्यात उभं राहून तासंतास कुणाची वाट बघत असतोस? मेल्या शिव्या घाल, भडाभडा बोल, पण गप्प राहू नकोस. विष्णू, झालंय काय? कोण येणार आहे? विष्णू, तू माझा थोरला भाऊ, पण थोरलेपणाचं नातं तू माझ्याकडे दिलंस. मला सांग, तुझ्या डोक्यात काय चाललंय? तू कुणाची वाट बघतो? विष्णू, आता म्हातारी येणार नाही हे काय मी तुला सांगायला हवं? मी म्हातारीची वाट नाही पाहत. मग संधीची वाट बघतो. मला माफ कर का सर. मी त्या दिवशी तुला तसं घालून द्यायला नको होतं. चुकलं माझं, चूक झाली. ती गेल्यापासून सगळं काही बिघडलंय काशा. अगं ती गेली नसती तर म्हातारी मेली नसती. तो वळणावरचा चाफा फुलत नाहीये ग. पार सुकून गेला तो. चुकलाय पार.
कशा ती त्या विहिरीजवळ उभी असायची तेव्हा तेव्हा विहिरीला शोभा यायची. ती या घरात वावरायची तेव्हा घर उजळून निघायचं. ती शाळेत असायची तेव्हा शाळा प्रसन्न व्हायची काशा. पण आता ती नाहीये तर घराचं घरपणच हरवल्यागत वाटतं. काशा तिच्या मनात तसं काही असेल? तसं म्हणजे कसं ते मला नाही सांगता येणार. तिला माझ्याकडून गजरा म्हणून घ्यायला हवा असायचा. माझ्या सुखदुःखात सहभागी व्हावं असं वाटायचं. अगं माझी टिंगल टवाळी कोणी केली तर तिच्या डोळ्यात पाणी यायचं काशा. हे सगळं कशानं व्हायचं तिचं? तिच्या मनात मी मला काय होतं तिच्या मनात? तुला काय म्हणाली ती जाताना? ती तसं काही म्हणाली नाही. पण निश्चय तू तिचा विचार करू नकोस रे. त्यात कल्याण नाहीये. काशा, चंद्राणी, काशा, काशा, तू तुझ्या भावावर जळतेस. माझं लग्न झालं तर तुला वाटतं तुझी आबाळ होईल, तुझ्याकडे मी लक्ष देणार नाही. पण असलं काही मनात आणशील ना तर किडे पडते तुला, किडे. काशा, खरं सांग, खरं सांग, काय म्हणाली ती काशा? सांग काशा, सांग. विष्णू, मेला तळपट होईल तुझं. कसलं काय मनात आणलेस तू हे? घे, उचल ती कुऱ्हाड आणि घाल माझ्या डोक्यात. चेंदा मेंदा कर माझा. अरे अरे, माझे पाय लंगडे झाले म्हणून काय वाटतं ते बोलशील? देवा, मी तुझा काय गुन्हा केला होता? कशाला जन्म दिलास मला? कशाला? कसले शब्द येतात या थोबाडात? हे शब्द कुणाचे? हे पाय कुणाचे? ही माणसं कुणाची? अरे कशाला थांबलोत आम्ही इथं? आम्हाला कोण बांधून घालतंय? आमच्याच घरात आम्ही घुबडासारखे का लपून राहिलो? माझा बाप कुठं परागंदा झाला? या एका लंगड्या पायाच्या पोरीला जन्म देण्याचा त्याला काय अधिकार होता? आणि मी संधीची का वाट बघतोय? कशा 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 रडत होतास कशा? मला माफ कर कशा. जे मनात येऊ नये ते आलं कशा. मी यापुढे असलं काही बोलणार नाही कशा. विसरावं म्हटलं तरी मन का विसरत नाही ते सगळं? त्या आठवणींचे कड असं पुन्हा पुन्हा का दाटून यावेत? जे घडलं ते सत्य होतं की स्वप्न असं का वाटत राहावं? हे असं आतल्यात मोडत जाणं, उद्ध्वस्त होत जाणं माझ्याच वाट्याला का यावं? कुणी ठरवलं हे सारं? जो पुरुष माझा होणार नव्हता, होऊ शकत नव्हता, त्याच्यावर मी का फाळले? मला नकळत मी त्याची होऊन गेले.
त्याच्यावर प्रेम केलं. नियतीनं तरी असं एकत्र का आणावं आम्हा दोघांना? मी तरी अशी इतकी खुळी कशी झाले की एका मनस्वी फटकळ माणसात जीव गुंतवून बसले. कसला मोह पडला होता मला त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या उत्कट भावनांचा, की काचीच्या लखलखीत भांड्याप्रमाणे असलेल्या त्याच्या अंतर्बाह्य निर्मळपणाचा. पण सगळं संपलं तरीही एक तारी पुन्हा त्याच त्या सुरांना का छेडतीये? उत्कट आठवणींचा हा चैत्र फुलोरा या उदास हृदयात का सदैव बहरतो? यातून सुटका नाहीच का? काशीताई कशा आहेत? काशा ठीक आहे. काशीताईंना मी कधीच विसरणार नाही. मी माझ्या वडिलांना म्हणाले काशीताईंना आणू आपण इकडं, पण मग मीच नको म्हणाले. का? का कोण जाणे, नको म्हणाले. खरी आठवण काढतात माझी. आणि ती म्हातारी कशी आहे? म्हातारी वारली. किती दिवस झाले कोणास ठाऊक. एके दिवशी अचानकच तो चाफा आता वठल्यासारखा झालाय. चा बहर संपून गेलाय. सगळंच विस्कळीत होत चाललंय. एकेका घटनेबरोबर एक एक हिस्सा जळत चाललाय, उद्ध्वस्त होत चाललाय. सगळंच कसं कुंद, उदास, ढगाळ वातावरणासारखं झालंय. तुम्हाला माझा पत्ता कसा समजला? शाळेच्या रेकॉर्डमध्ये. आपली पुन्हा भेट होईल असं कधी वाटलंच नव्हतं. खूपदा मनात यायचं मध्येच काशीताईंना भेटायला जावं, त्यांच्याशी पोटभर गप्पा माराव्यात, त्यांच्याकडून रोज केसात गजरे माळून घ्यावे, तो मोगरीचा गंध श्वासाश्वासात भरून घ्यावा, अंतर्बाह्य मोहरून जावं. त्या गंधानं, त्या स्पर्शानं तुमचं कसं चाललंय? ते बघ सध्या मी तुला काहीतरी वेगळं विचारायला आलोय. मला विचारायला हे बघ संध्या, त्या दिवशी मी तुला घालवून दिलं. माझं चुकलं, चूक झाली. खरं म्हणजे मी संध्या, तू माझ्याशी लग्न करशील का? नाही. का नाही संध्या? का नाही? का नाही त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण मी तसला विचारच केला नाही कधी. मी विचार करत होते काशीताईंच्या लंगड्या पायांचा. तुमच्याबद्दल मला काहीच वाटत नव्हतं. तुम्ही मला तुमच्याकडे जागा दिली, त्याचे उपकार मी विसरणार नाही. तू माझ्या जवळ येण्याचा का प्रयत्न करत होतीस? का जीव लावलास मला? मी तुमच्यावर प्रेम केलंच नाही मुळी. माझा जीव गुंतला होता काशीताईंच्या लंगड्या पायात. त्यांची दया यायची मला, त्यांना केवळ आपल्यामुळे आधार मिळावा. म्हणूनच मी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, माझ्या नकळत. कदाचित त्यावेळी मी तुमच्याशी लग्नही केलं असतं. पण आपण दूर झालो, तेच बरं झालं.
इथं आल्यापासून मला तुमची कधी आठवण सुद्धा आली नाही. पण काशीताई मात्र नेहमी माझ्या स्वप्नात येतात. लंगड्या पायांवर बसून हात पुढे करतात आधारासाठी. स्वप्नात त्या बोलतात सुद्धा माझ्याशी. हो बोलतात, खूप बोलतात. माझा हात धरून चालतात. मला म्हणतात मला तू सोडून जाऊ. त्या रांडेच्या असा लाचार का झालास? असा भिकारी का झालास? अरे तुझ्या स्वभावातच नाही येते. कुठून तुला ही बुद्धी झाली? लग्न संसार पोरा बाळा या चक्रात तू सापडायचा नाहीस म्हणून इतकी वर्ष लोकांशी आणि स्वतःशी झुंजलास आणि एका फसव्या क्षणी मोहात पडून कशाला तोंड फोडून घेतलंस? अरे तुझं घराण्याचं पुरुषांचं एका सामान्य स्त्रीच्या मोहाच्याला ठरवणं शोभतं का तुला? तो मार्ग आपला नव्हे हे ठाऊक असतानाही तिकडे जाऊन तो असं काटाकुटात रक्तबंबाळ कशाला झालास? त्या सत्पुरुषानेच आपल्याला वाचवलं. हे कोण 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 घडवून आणतोय हा निर्दय खेळ? बाप्पा तुझ्या या जगात साधं जगणे मुश्किल झाले रे. साधं जगणे मुश्किल झालंय. अरे प्रत्येक पावलाला ठेच, प्रत्येक वाटेवर संकटांची भूतं, प्रत्येक दिवशी माझं काळीज ओरबाडणाऱ्या, माझ्या अस्तित्वाला छिन्न विछिन्न करणाऱ्या उन्मत्त आठवणींची वादळ, प्रत्येक नातेसंबंधातून हाती लागणारे दुःख वेदनांचे धगधगते निखारे. बाप्पा अरे साधं सरळ जगण्याला जर उलटे गुंतागुंतीचे अर्थ लावणार असतील तर जगायचं तरी कशाला? तरी कशाला? जगायचं तरी कशाला? पुन्हा कशाला जातोयस त्या जंजाळात? अरे दरिद्री आयुष्याच्या फाटक्या चिंध्या पुन्हा कशाला मिरवायच्या? अरे सोड तो गाव, सोड त्या माणसांचा मोह आणि उधळून दे स्वतःचं आयुष्य अनोळखी वाटांवर. आयुष्याचे संदर्भ शोधण्यासाठी तुलाही परागंदा व्हावा लागेल विष्ण्या, तुलाही परागंदा व्हावा लागेल. आता तुझी दिशा ठरली, तुझा मार्ग ठरला. त्या घराकडे तू फिरकता कामा नयेस विष्ण्या. ते घर लंगडा आहे ते घर. काशा मी कुठे आहे? काशा मी कुठे आहे? काशा मी नाही. काशा विष्ण्या, अरे ज्या देवानं तिला ते लंगडे पाय दिले त्यालाच जाब विचार. काशाला सोडून जाऊ नको विष्ण्या, सोडून जाऊ नकोस. अरे तू गेलास तर ती एकटी पडेल. एकटी दुबळी असहाय्य निराधार होऊन जाईल रे. अरे गावातला कुणीही दटिंगण पुरुष तिच्यावर नाही 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 काशा, नाही काशा, नाही काशा, नाही काशा. नाही विष्णुपंत, ही बेडी मात्र तुम्हाला कधीच तोडता यायची नाही. या जगात तुमचं एकमेकांशिवाय कुणीही नाहीये विष्णुपंत. तुमचं जे काही भलं वाईट व्हायचं असेल ते त्या घरातच होईल. न जाणो विष्णुपंत न जाणो. त्या वाटेवरच तुम्हाला अंतिम सुख, अंतिम सत्य भेटेल. या जगाचा स्वामी कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. त्या वाटेवरच्या अखेरच्या वळणावर कदाचित चाफा पुन्हा फुलला असेल, पुन्हा बहरला असेल.
आणि आणि तुम्हाला वाटेल विष्णुपंत, तुम्हाला वाटेल अखेरच्या वळणावर यावा, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा, आणि सरावा प्रवास. नाही काशा, काशा मी तुला सोडून जाणार नाही काशा. काशा मी येतोय ग, मी येतोय काशा, काशा मी येतोय ग, मी येतोय काशा, काशा मी येतोय ग, मी येतोय काशा. काशा, काशा मी आलोय काशा, काशा, काशा मी आलोय ग, मी आलोय काशा, काशा, काशा. संध्या काय म्हणाली? काशा, अशा वरच्या भिंगातून चांदोबा दिसतोय काशा, केवढा मोठा आहे तो. अरे संध्या काय म्हणाली? आणि काशा, काशा तो वळणावरचा चाफा पुन्हा फुललाय ग. विष्ण्या विष्ण्या, अरे संध्या काय म्हणाली ते विचारते मी तुला. काशा, हे वरचं भिंग उद्या स्वच्छ पुसायला हवं काशा, चांदोबा कसा छान दिसायला हवा. संध्या काय म्हणाली रे? आपण दोघंच पाहत जातो चांदोबा काशा. संध्या काय म्हणाली? तर तू आणि मी काशा, आपण दोघंच, आपण दोघंच काशा. Good.